लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. मैदानावरती येत असताना एका ओळीत यायचं आहे, बाहेर जाताना सुद्धा एका ओळीनंच तुम्ही तुमच्या खेळाडू कक्षाकडे जायचं आहे. या नियमांचं सुद्धा पालन आपल्याला मैदानावरती खेळताना करायचं आहे. कारण एक शिस्तप्रिय स्पर्धा म्हणून आपण पाहतोय बजरंग चषकाची ओळख तयार झालेली आहे. प्रेक्षकांची गर्दी सकाळच्या पहिल्या सामन्यापासून आपल्याला बघायला मिळते आणि जिथे आपण पाहतो की बाजार तळ म्हटलं की प्रेक्षक कमी पडणारच नाही आपल्याला कधीच, कारण प्रेक्षकांची मोठी गर्दी या मैदानावरती सातत्याने बघायला मिळते. चला, क्षेत्ररक्षणासाठी टीम आपण पाहतोय मैदानावरती. रोहित दादा सातव, प्रमोद दादा बाढळे फ्रेंड सर्कल मैदानावरती मोठी तगडी टारकास्ट घेऊन आपण पाहतोय संघ दाखल झाला क्षेत्ररक्षणासाठी. आता ओम ग्रुपचे दोन आघाडीचे फलंदाज मैदानावरती येतील, मात्र एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि बघूयात 48 चेंडूमध्ये 127 धावा कशा बनवल्या जात आहेत. असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं होता, हारा वही जो लढा नहीं होता. जिंकायचे तर आता लढावं लागणार आहे तुम्हाला मैदानावरती. 127 धावेंचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे धाडसानं हिमतीनं या धावा तुम्हाला पार पाडाव्या लागतीलच. आणि बघायचं आपल्याला आता अशा प्रकारे या धाब्यांचा पाठलाग मैदानावरती होणार आहे दुसऱ्या डावामध्ये. आणि आवाज ऐकायचा आहे पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगसाठी राहुल बोंबे सरांचा. या सर, आपलं स्वागत आहे.